मध्ये 30 ते 35 चपात्यांची कणिक एका वेळी आरामात मळली जाते. मैत्रिणींनो, आपला स्वयंपाक झटपट आणि रुचकर व्हावा असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. मग आपल्या या रोजच्या स्वयंपाकाला गती देणारे आणि चविष्ट बनवणारे असेच काही अप्लायन्सेस मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सुरुवात करूयात पटापट आपलं अन्न शिजवून देणाऱ्या आपल्या कुकर पासून. हे दोन वेगवेगळ्या आकाराचे कुकर मी माझ्या रोजच्या स्वयंपाकासाठी वापरते. दोन्हीची कपॅसिटी जवळजवळ सेमच आहे, फक्त आकार वेगळा आहे. म्हणजे एक कुकर रुंदीने जास्त आहे आणि एक कुकर हा उंचीने जास्त आहे. हे दोन्हीही कुकर इंडक्शन सेफ आहेत, पण मग या दोन्ही कुकर मध्ये फरक तो काय आहे? तर हा डाव्या साईडचा जो स्टाईलचा कुकर आहे तो संपूर्ण ट्रायप्लाय आहे, म्हणजे वरून पासून खालीपर्यंत 3 लेअर आहेत. आणि हा दुसरा इंडस व्हॅलीचा कुकर आहे तो सँडविच बॉटम आहे, म्हणजे फक्त त्याच्या बॉटमला 3 लेअर आहेत. तर हा फरक असल्यामुळे त्याचा वापर पण आपल्याला थोडासा वेगवेगळ्या प्रकारे करावा लागतो. म्हणजे या स्टाईलच्या कुकरमध्ये पहा सेपरेटर्स बसत नाही, एकच सेपरेटर बसतो. पण इंडस व्हॅलीच्या या कुकरमध्ये 2 सेपरेटर्स अगदी आरामात बसतात. त्यामुळे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण एका वेळी शिजवू शकतो. पण आता हा जो स्टाईलचा कुकर आहे तो ऍज अ कढई म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो, कारण का थोडासा ब्रॉड आहे, ट्रायप्ला आहे, त्यामुळे अन्न त्याच्यामध्ये अजिबात चिटकत नाही. त्यामुळे मी इथे असं सांगेन, जर तुम्हाला डायरेक्ट कुकरमध्येच भाजी करायची असेल, बिर्याणी राईस वगैरे करायचं असेल तर ट्रायप्लाय कुकर बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला सेपरेटर वापरायचे असतील किंवा थोडीशी पातळ भाजी करायची असेल तर अशासाठी सँडविच बॉटम कुकर बेस्ट आहे. काय लागतं आपल्याला रोज? खरं तर सुरी रोजच्या रोज आपल्याला वापरायला लागते. एका सुरीवर खरं तर आपलं काम भागतं, पण तरी सुद्धा आपण ऍडजस्टमेंटच करत असतो. म्हणजे सुरी असते एखादी आपल्याकडे छोटीशी, पण आपल्याला कट मात्र वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जसं की रोजची भाजी कट करायची, फळं कट करायची, मोठं असेल एखादं कलिंगड वगैरे तर छोट्याच्या सुरीने आपल्याला कसरत करावी लागते. चीज आपल्याला कट करायचं ते सुद्धा अवघड आहे, पनीर कट करायचं किंवा बटर वगैरे स्लाइस करायचं ते सुद्धा आपल्याला अवघड पडतं, पण आपण एका सुरीवर काम भागवतो. पण जर या सगळ्या कामांसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुऱ्या मिळाल्या तर त्यासाठीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक सुऱ्यांचा असा सेट ज्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुऱ्या येतात. अगारोचा हा 17 पीसेसचा सुऱ्यांचा सेट आहे, जो अतिशय सुंदर अशा अक्रेलिक स्टँड बरोबर येतो. यामध्ये हाय कार्बन स्टेनलेस स्टील ब्लेड आहेत, ज्यामुळे त्याचा शार्पनेस आहे ना तो जास्त काळापर्यंत टिकून राहतो. आता या 17 पीसेस मध्ये नक्की काय काय येतं तर तेही सांगते. तर 13 प्रोफेशनल नाईव्स येतात, ज्यामध्ये पहा अशी पिझ्झासाठी किंवा चीजसाठी सेपरेट सुरी येते. त्याचबरोबर अगदी लहान मोठ्या आकाराच्या अशा वेगवेगळ्या सुऱ्या येतात, जे आपल्याला वेगवेगळे पदार्थ कट करण्यासाठी कामी येतात. आता वापरून वापरून या सुऱ्यांची जर धार गेलीच तर त्याला धार लावण्यासाठी 2 स्टेज नाईफ शार्पनर सुद्धा येतो. आणि नुसता शार्पनरच नाही तर या सेटमध्ये आपल्याला एक कात्री आणि असा एक फिलर सुद्धा मिळतो. आता वेगळं काय या सुऱ्यांमध्ये म्हणाल तर नॉनस्टिक कलर कोटेड ब्लेड्स आहेत, जे स्वच्छ करायला अगदी सोपे आहेत आणि रस्टिंग सुद्धा होत नाही. याचा हँडल म्हणाल तर तो सुद्धा अतिशय सुपेरियर आहे, जो आपल्याला नॉन स्लिप ग्रिप देतो आणि बॅलन्स देखील. तर असा हा 17 पीसेसचा अगारोचा सुऱ्यांचा सेट आपल्या किचन मध्ये नक्कीच उपयोगाला येईल. कढईभर तेलात तळले जाणारे पदार्थ तेलाचा एकही थेंब न वापरता बनवायचे असतील तर कसे बनवणार? एअर फ्रायर मध्ये. आपल्याकडे कोणताही पदार्थ तळायचा म्हटलं की अगदी अर्धी कढई तेल ओतलं जातं आणि त्यात ते पदार्थ तळले जातात. आता त्या पदार्थाबरोबरच आपल्या शरीरात तेल तर जातच, शिवाय राहिलेलं तेल सुद्धा आपण टाकून देत नाही, ते सुद्धा आपण संपवतो आणि त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात. मग हे सगळे पदार्थ आपल्याला न तळता बनवता आले तर, म्हणजे की जसं की या पुऱ्या किंवा हे फ्रेंच फ्राईज मी न तळता बनवले आहेत. आता कसं हेही तुम्हाला मी दाखवते. तर अगारोच्या या रिजन्सी एअर फ्रायर मध्ये. तर या पुऱ्या मी फक्त मेश रॅक वरती ठेवल्यात आणि टेम्परेचर आणि टायमिंग सेट केलं कंट्रोल पॅनल वरती, आणि अगदी 2च मिनिटात या पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत. म्हणजेच अगदी तेलामध्ये तळल्या जाणाऱ्या या पुऱ्या विदाउट तेल सुद्धा अशा मस्त टम्म फुगल्यात आणि चव सुद्धा एकदम भारी. याचप्रमाणे फ्रेंच फ्राईज सुद्धा तेलाच्या थेंबाचाही वापर न करता अतिशय व्यवस्थित आपण तयार करणार आहोत. आणि हे फ्रेंच फ्राईज सुद्धा अगदी 10 मिनिटातच तयार होतात बरं का. पहा तुम्हाला दाखवते आणि एक तोडून सुद्धा दाखवते, व्यवस्थित अगदी छान फुगलेला आहे.
आणि एवढंच कमी की काय, तर आपला केक सुद्धा यामध्ये अतिशय सुंदर असा बेक होतो. आता तुम्हाला बेक करूनच दाखवते. तर पहा, 20 मिनिटातच आपला केक तयार आहे. कट करून सुद्धा दाखवते. अगदी छान जाळी सुटलेली आहे आपल्या केकला. तर हे पहा. तर हा आहे 12 लिटर कपॅसिटीचा अगारो रिजन्सी एअर फ्रायर. याबरोबर आपल्याला खूप वेगवेगळ्या ऍक्सेसरीज मिळतात, जसं की एक ड्रिप ट्रे, 2 मेश रॅक्स, एक फ्राईंग बास्केट विथ हँडल, ज्याने आपण हे बास्केट आतबाहेर करू शकतो, रोटेसरी बास्केट विथ रिमूव्हल टूल, स्क्यूअर्स आणि 2 सिलिकॉन ग्लव्ज. याला डिजिटल टच पॅनल आहे, जिथे ऑन ऑफ बटन आहे आणि या थ्रू आपण टेम्परेचर, टाइम कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या रेसिपीज सुद्धा दिलेल्या आहेत, जसं की फ्राईज, पिझ्झा, डिहायड्रेट, स्टिक चिकन, फिश, बेकिंग, फ्रोझन, श्रिम्प, रोटेसरी एक्सेट्रा. इंटेरियर लाईट आहे, ज्या थ्रू आपण आपला आतला पदार्थ कसा बनतोय हेही पाहू शकतो. तर मैत्रिणींनो, आपल्या किचन मध्ये तेलाची बचत करून आपलं आरोग्य सांभाळणारा अगारो रिजन्सी एअर फ्रायर नक्कीच अत्यावश्यक अप्लायन्सेस मध्ये जागा मिळवू शकतो. आता मी तुम्हाला एक अशी भन्नाट वस्तू दाखवणार आहे, ती म्हणजे अगारोचा सुप्रीम स्टँड मिक्सर, ज्याची डायकास्ट अल्युमिनियम बॉडी आहे आणि 1500 वॅट पॉवर, 6 स्पीड सेटिंग्स विथ पल्स मोड आणि टिल्ट हेड डिझाईन, ज्यामध्ये आपण हे असं हुक टिल्ट केलं की त्याचे हेड ओपन होतं आणि पुन्हा क्लोज. नॉन स्लिप डिझाईन आहे, त्यामुळे मिक्सर कितीही फास्ट चालला तरी सुद्धा तो अजिबात जागेवरून मूव्ह होत नाही. आता यामध्ये 6.2 लिटरचा स्टेनलेस स्टील बाउल दिलेला आहे, जो खरंच अत्यंत उपयोगी आहे. ट्रान्सपरंट स्प्लॅश गार्ड दिलेला आहे, ज्यामुळे आतमध्ये काहीही मिक्सिंग होत असलं तरी सुद्धा ते अजिबात बाहेर उडत नाही. 3 वेगवेगळे अटॅचमेंट्स आहेत, त्यामध्ये हे डव हुक, विस्कर आणि हे तिसरं आहे ते बीटर. आता हा स्टँड मिक्सर मला का आवडला सांगू, तर याच्या या मिक्सिंग बोलमुळे. खरं तर फूड प्रोसेसर माझ्याकडे आहे, पण त्यामध्ये एका वेळी 12 ते 15 चपात्यांची कणिक फक्त मळली जाते. पण या स्टँड मिक्सरचा बाउल एवढा मोठा आहे की यामध्ये 30 ते 35 चपात्यांची कणिक एका वेळी आरामात मळली जाते. सगळ्याच अटॅचमेंट्स अटॅच करायला खूप सोप्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण कणिक मळून घेऊयात. तर त्यासाठी मी हे डो हुक घेतलंय. तर ही अटॅचमेंट फक्त वरती प्रेस करायची आणि फिरवून घ्यायचं, डन. हे हुक इथे व्यवस्थित अटॅच होतं. आता आपण मिक्सर चालू करूयात. तर पिठामध्ये मी आधीच थोडंसं तेल आणि मीठ टाकलेलं आहे आणि पाणी आता आपण हळूहळू टाकायचं आहे. पाणी टाकण्यासाठी इथे थोडासा असा गॅप दिलेला आहे, त्या थ्रू आपण इझिली पाणी टाकू शकतो. थोडं थोडं पाणी टाकलं म्हणजे पाण्याचा अंदाज येतो आणि आपली कणिक छान व्यवस्थित मळली जाते. 4 ते 5 मिनिटात आपली इथे कणिक मळून झालेली आहे. बघूयात आपण व्यवस्थित मळली आहे का ते. तर पहा, अजिबात हाताचा वापर न करता कमी वेळेत आपली सॉफ्ट कणिक मळून तयार झाली. आता मला इथे केक बनवायचा आहे आणि केकसाठी लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स मी विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहे. या मिक्सरच्या साहाय्याने आपण वेगवेगळी कामं अगदी काही मिनिटातच करू शकतो. जसं की कणिक मळायची आहे किंवा काही मिक्स करायचं आहे आपल्याला, व्हिपिंग क्रीम व्हिप करायची आहे किंवा 2 पदार्थ एकत्र मिक्स करायचे. अशा पद्धतीची खूप सारी कामं आपण काही वेळातच करू शकतो. तर पहा, केकचं बॅटर अगदी काही वेळातच आपलं तयार झालं आणि हा केक कसा झालाय हे आपण आत्ताच एअर फ्रायर मध्ये पाहिला. तर मग तुम्हाला काय वाटतं, जरूर कमेंट करा. आहे की नाही आपल्या स्वयंपाकाला गती देणारं आपल्या किचन मधलं मस्ट हॅव गॅजेट. मिक्सर तर आपण सगळेच वापरतो, मग हे ब्लेंडर काय असतं बरं? तर पहिल्यांदा अगदी थोडक्यात सांगते. ब्लेंडर म्हणजे जनरली काय असतं की जे सॉफ्ट फूड आयटम्स असतात ना, त्यांना ब्लेंड करायला किंवा मिक्सर करायला किंवा अगदी छान सॉफ्ट प्युरी बनवायला ब्लेंडरचा वापर होतो. आता खरं तर आपण हे सगळं मिक्सर मध्ये सुद्धा करतोच, पण ब्लेंडर पेक्षा मिक्सर मध्ये तेवढी छान अशी सॉफ्ट प्युरी होत नाही, जशी की ब्लेंडर मध्ये होते. आता इथे मी कांदा टोमॅटोची प्युरी केलेली आहे. तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते. मिक्सर पेक्षाही सॉफ्ट आणि एकसारखी अशी या ब्लेंडर मध्ये झालेली आहे. तर मग आता यामध्ये मिक्सर सारखे हार्ड अन्न पदार्थ आपण बारीक करू शकत नाही का, तर असं अजिबात नाहीये. तर ते देखील आपण इथे करू शकतो. तर याला लो आणि हाय असे 2 स्पीड सेटिंग्स आहेत, प्लस पल्स मोड आहे, ज्या थ्रू आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण ग्राइंड करू शकतो. आता फरक तर कळाला. मग हा ब्लेंडर कोणता आहे तेही सांगते. तर हा अगारो मार्वल न्यूट्री ब्लेंडर आहे, ज्यामध्ये एक 1000 ml चा आणि एक 500 ml चा असे 2 जार येतात. एक फ्लिप फ्लॉप लीड येतं आणि 2 रिसेलेबल लीड्स येतात.
याच्या बेसला जे ब्लेड्स आहेत ना तेच आपण असं झाकणासारखं ओपन करू शकतो. तर यामध्ये 6 पात्यांचं स्टेनलेस स्टीलचं ब्लेड येतं जे ब्लेंडिंगसाठी वापरू शकतो आणि दुसरं 2 पात्यांचं स्टेनलेस स्टीलचं ब्लेड येतं जे आपण ग्राइंडिंगसाठी वापरू शकतो आणि दोन्हीही प्रकारचे ब्लेड्स हे दोन्हीही जार्सना बसू शकतात. अगारोच्या या ब्लेंडरला 1000 वॅटची 100% कॉपर मोटर आहे. जे जार्स आहेत ना ते BPA फ्री फूड ग्रेड जार्स वापरलेले आहेत. लो नॉईज मोटर आहे ज्यामुळे अगदी कूल असा ब्लेंडिंग एक्सपिरियन्स येतो. एक गोष्ट मला इथे जाणवली की मिक्सरमध्ये आपण अशी काहीही प्युरी बनवत असतो त्यावेळेस मिक्सरमधून त्या भांड्यामधून संपूर्ण ती प्युरी अशी बाहेर येते आणि भांडं खराब होतं आणि आपलं फूड वेस्ट होतं. पण इथे तसं अजिबात नाहीये. अगदी स्वच्छ आपलं लीड किंवा ते भांडं सुद्धा राहिलेलं आहे. आणि याच्या या फ्लिप फ्लॉप लीडमुळे याच्यामध्ये आपण जे काही ज्यूस वगैरे बनवू ते आपण डायरेक्ट सर्व्ह करू शकतो किंवा स्टोअर करायचं असेल तर फ्रीजमध्ये असंच स्टोअर देखील करू शकतो. तर असा हा अगारोचा न्यूट्री ब्लेंडर आपल्या किचनचं काम खूप सोपं करून देतो. आता अगदी शेवटचं एक मस्ट हॅव किचन अप्लायन्स आपण बघणार आहोत ते म्हणजे अगारो इलाइट सूप मेकर. याच्या कंट्रोल पॅनलवरून तुमच्या लक्षात येईल यामध्ये खूप सारे वेगवेगळे प्रोग्राम आहेत जसे की स्मूथ, चंकी, कंपोट, जॅम, रिहीट आणि ब्लेंड. यामध्ये 900 वॅटची पॉवरफुल मोटर आहे, स्टेनलेस स्टील ब्लेड आहेत, क्विक हिटिंग होतं आणि सगळे ऑपरेशन्स हे ऑटोमॅटिक होतात. तर आता यामध्ये मी व्हेजिटेबल सूप बनवणार आहे. तर सूपसाठी लागणारं सगळं साहित्य मी या सूप मेकरमध्ये एकत्रच ऍड करणार आहे. याची 1 लिटरची कपॅसिटी आहे त्यामुळे 1 लिटरच्या आसपास यामध्ये मी पाणी ऍड करणार आहे. आता आपण याचं झाकण लावून घेऊयात. इलेक्ट्रिक सूप मेकर आहे त्यामुळे याला कॉर्ड आपण अटॅच करून घेऊयात आणि याचा एक मोड सिलेक्ट करूयात. तर आता सूप मेकर चालू केल्यानंतर यातला एक मोड आपण सिलेक्ट करायचा आहे. तर मला इथे स्मूथ सूप हवंय त्यामुळे मी तो फर्स्ट मोड सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर स्टार्ट करणार आहे. आता यानंतर आपल्याला काहीही करायचं नाहीये. 20 ते 25 मिनिटांनंतर ऑटोमॅटिक आपलं सूप रेडी होतं. सूप रेडी झाल्यानंतर बीप बीप असा आवाज येतो आणि ज्यावरून आपल्याला समजतं की आता आपलं सूप रेडी झालेलं आहे. आता सूप तर रेडी झालेलं आहे. आता आपण बघूयात की आपलं सूप कसं तयार झालंय. तर पहा अगदी स्मूथ छान असं आपलं सूप रेडी झालेलं आहे. यामध्ये तुम्हाला भाज्यांचा एकही कण दिसणार नाही कारण मी स्मूथ मोड ऑपरेट केला होता आणि आता थोडंसं मी ब्लॅक पेपर याच्यामध्ये ऍड केलंय आणि गार्निशिंगसाठी कोरिअँडर. पहा अत्यंत सुंदर असं टेस्टी सूप रेडी. तुम्हाला देखील हा सूप मेकर जर आवडला असेल आणि खरेदी करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मैत्रिणींनो आजच्या या सगळ्या किचन अप्लायन्सेस पैकी तुम्हाला कोणतं आवडलं, कोणतं उपयोगाचं वाटलं हे जरूर कॉमेंट करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील जरूर करा आणि अशाच वेगवेगळ्या कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.